सो चला फ्रेंड्स, आज आपण शेपूची भाजी करणार आहोत. ह्याला दिल लिव्स पण म्हणतात. सो इकडे आपल्याला लागणार आहे शेपू. बारीक धुवून चिरून घेतलेली आहे. मी धुवून छान चिरून घेऊन निथळ ठेवलेली आहे. आपण या भाजीला कांदा पण टाकणार आहोत आणि लसूणही टाकणार आहोत. तर इकडे तेल मी टाकलेलं आहे कढईमध्ये. यात मी ठेचलेल्या लसूणच्या पाकळ्या टाकणार आहे 5-6. एक मीडियम साईजचा कांदा मी चिरून घेतलेला आहे, तो देखील मी टाकणार आहे. कांदा आणि लसूण घालून भाजी छान होते. आपण हिरव्या मिरच्या पण यात टाकणार आहोत. मिरच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट जसं हवे तसं टाकू शकता. मी इकडे बारीक चिरून टाकली हिरवी मिरची. मी 5-6 मिरच्या टाकणार आहे. स्विगीवरनं मी ही मागवलेली आहे, मला चांगली भेटलेली आहे. त्याच्यामध्ये काय माती देत वगैरे असा प्रकार नव्हता. बऱ्यापैकी छान निवडलेली गड्डी असते. फक्त तर तुम्ही आणि गवत वगैरे काही आहे का एखादी काडी ते चेक करायचं असतं. तो स्विगीच्या भाज्या मला परवडतात. कारण की बाहेरही भाज्या ज्या असतात साध्या आपल्या सेलर्सकडे, ते पाणी मारलेल्या असतात. त्या कधी कधी घरात आणत तोपर्यंत नासून जातात. गॅस थोडा मिडियमच ठेवायचा आहे. म्हणजे आपण इकडे मिरच्या टाकतो, तुम्ही आधी चॉप करून टाकू शकता. मी इथं चॉप केल्या नव्हत्या म्हणून चॉप करते. साईड बाय साईड आपला कांदा आणि लसूण देखील परतत राहील. मग ह्या मिरच्या पण आपण छानपैकी परतून घेऊया. गॅस फास्ट घेऊया. तुम्हाला हवं त्याच्यात मुडा वगैरे पण तुम्ही टाकू शकता. किंवा भाजी शिजून झाल्यावर शेंगदाणा कुटाचा हापका पण तुम्ही थोडासा शेंगदाणा कुटाचा हात पण तुम्ही मारू शकता. कांदा छान लाल होऊन द्यायचा आहे, कांदा लसूण दोन्ही. मग आपल्याला भाजी टाकायची. सो तुम्ही बघू शकता आता आपल्याला कांदा आणि लसूण लाल झालेले आहेत. तर या स्टेजला आता आपण याच्यामध्ये भाजी टाकून घेणार आहोत. आपली शेपूची जी निवडून धुवून आपण स्वच्छ केलेली आहे. पाणी अजिबात टाकायचं नाही भाजीला शिजायला. फारच तुमची भाजी जर पिवळी झालेली असेल किंवा सुकलेली असेल तर तुम्ही थोडंसं परतून झाल्यावर पाण्याचा हापका मारू शकता. अदरवाईज भाजीमध्ये स्वतःचं फ्रेश असलेलं पाणी असतं, तर वरून पाणी टाकायची काही गरज नसते. तुम्ही मुगडाळी वगैरे टाकणार असाल तर थोडंसं पाण्याचा हापका मारू शकता. अदरवाईज भाजी स्वतःच्या आमच्या पाण्यावरच शिजायला सक्षम असते. थोडंसं आपण आता तिथे मीठ टाकणार आहोत. तरी हिरव्या भाज्यांना परतून घ्यायचं असतं चांगलं आणि मग मीठ टाकायचं. म्हणजे परतल्याबरोबर त्यांची जे आपल्याला आधी खूप कढईभर दिसत होती ती भाजी लगेच खाली बसली. तर कढईभर भाजीवर आपण मीठ टाकलं असतं तर नंतर ती खारट झाली असती. तर ह्या स्टेजला आता आपल्याला थोडं हलकंसं चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं. शिजून आणि कमी होणार आहे, त्यामुळे अंदाजानेच मीठ टाकायचं आपल्याला. गॅसवर आपण अशी छान परतून घेतली किंवा पाणी. आता आपण गॅस बंद करणार आहोत. शेंगदाणा तेल जर वापरत असेल तर थोडंसं तेलाचा
शेंगतोडा आपल्याला इकडे मारायचा आहे. भाज्या जास्त फडफडीत होतात. आता आपण हे झाकून घेऊया. आपल्याला एक मंद गॅसवर 5 ते 10 मिनिटं शिजून द्यायचे. चला आता बघूया आपली मेथी शेपू झाली की नाही ते काय करपली. थोडंसं पाणी टाकून घेऊन त्यातच टाकूया. ओलावा भाजीला. अशी भाजी छान ओली आहे, तुम्ही बघू शकता छान शिजलेली आहे. 5 ते 6 मिनिटं लागले मंद गॅसवर शिजायला. आता मी हलवून घेतले म्हणून फक्त 1-1.5 मिनिटं फक्त ठेवणार आहे झाकून आणि गॅस बंद करून टाकणार आहे. तर तुम्ही बघू शकता अशा रीत्या आपली गरमागरम सुंदर लागणारी शेपूची भाजी तयार आहे. लसूण आणि कांदा दोन्ही घालायचा आहे. एकदा नक्की करून बघा. आणि ह्याच्यामध्ये फर्दर तुम्ही डाळीचं पीठ सुद्धा टाकून छान भाजून किंवा भाजलेलं पीठ टाकून सुद्धा ही पाण्याचा हपका मारून तयार करू शकता. शेपूची भाजी अनेकांना आवडत नाही, अशा पद्धतीने केली तर सगळेजण खातील. थोडासा हिंग टाकला तर ह्याच्या जे ढेकर येतात ना ते ढेकरही येणार नाहीत. आणि आली तरी काय, प्रत्येक भाजीचा वेगळा वेगळा स्वाद असतो. सो करून पहा आणि आवडलं तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. आता 2 भाकरी करते आणि गरम गरम शेपू खायला घेते. ही भाकरीचा घास, शेपूचा घास दुधात बुडवून खायला खूप सुंदर लागतंय. बाजरीच्या भाकरीबरोबर एकदा ट्राय करा, मला सांगा. बाय.